या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी ह्या टॉपिकवरचे न्यूमेरिकल्स बघणार आहोत, प्रॉब्लेम्स बघणार आहोत. तर हा पहिला प्रॉब्लेम बोर्डवर लिहिलेला आहे. अ वायर ऑफ लेंथ 240 सेंटीमीटर्स, रेडियस 0.036 सेंटीमीटर हॅज रेसिस्टन्स 12 ओहम. कॅल्क्युलेट स्पेसिफिक रेसिस्टन्स ऑफ द वायर. तर आपल्याला वायरचा स्पेसिफिक रेसिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. कुठलाही न्यूमेरिकल सॉल्व करत असताना आधी तो गिवन डेटा जो आहे तो लिहून घ्यायचा आहे. तर गिवन डेटा आपण लिहिलेला आहे बोर्डवर. लेंथ ऑफ दी वायर इज 240 सेंटीमीटर्स, रेडियस ऑफ दी वायर इज 0.036 सेंटीमीटर अँड आर रेसिस्टन्स इज 12 ओहम. आता न्यूमेरिकल सॉल्व करत असताना जो दिलेला डेटा आहे तो गिवन डेटा एका सिस्टीममध्ये आहे की नाही हे कन्फर्म करायचं आहे. नसेल तर आपल्याला कन्वर्ट करून एका सिस्टीममध्ये आणावं लागेल. तर आता इथे लेंथ आणि रेडियस दोन्ही पण सेंटीमीटरमध्ये दिलेले आहेत. तर सीजीएस सिस्टीममध्ये डेटा आहे तर कन्वर्ट करायची गरज नाही आहे, आपण असाच हा डेटा वापरायचा आहे. तर आपल्याला स्पेसिफिक रेसिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. तर स्पेसिफिक रेसिस्टन्सचा फॉर्म्युला लिहूया आधी. सो स्पेसिफिक रेसिस्टन्स रो इज इक्वल टू आर ए अपॉन एल. आर इज द रेसिस्टन्स, A is cross sectional area of the wire and L is the length of the wire. आता ही जर वायर असेल तर ह्या वायरचा क्रॉस सेक्शन आहे, त्याची एरिया आहे A आणि ह्या सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा रेडियस जो आहे तो R दिलेला आहे इथे 0.036 सेंटीमीटर. तर हाच फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो. दिस इज इक्वल टू R रेसिस्टन्स इनटू क्रॉस सेक्शनल एरिया आपण लिहिलेली आहे पाय आर स्क्वेअर अपॉन एल द लेंथ. तर रेसिस्टन्स आर, कॅपिटल एल आणि स्मॉल आर स्क्वेअर ह्या तिन्ही पण क्वांटिटीज दिलेल्या आहेत इथे. तर ह्या व्हॅल्यूज आपण इथे सबस्टिट्यूट करणार आहोत आणि कॅल्क्युलेट करणार आहोत स्पेसिफिक रेसिस्टन्स. तर कॅल्क्युलेटरने कॅल्क्युलेट केल्यानंतर हे स्पेसिफिक रेसिस्टन्सची व्हॅल्यू ही इतकी येते 2.035 इंटू 10⁻⁻⁴ आणि ओहम सेंटीमीटर इज द युनिट. आता इथे डेटा सेंटीमीटर मध्ये असल्यामुळे ओहम सेंटीमीटर, जर डेटा मीटर मध्ये असता तर तुमचं युनिट आलं असतं ओहम मीटर. आता पुढचा प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द स्पेसिफिक रेसिस्टन्स ऑफ अ वायर 6 meters इन लेंथ, 0.4 mm इन डायमीटर अँड हॅव्हिंग रेसिस्टन्स ऑफ 30 ओहम. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आपल्याला स्पेसिफिक रेसिस्टन्सच काढायचा आहे. तर आधी आपण डेटा लिहून घ्यायचा आहे. सो गिवन डेटा, लेंथ दिलेली आहे 6 मीटर, वायरची डायमीटर दिलेली आहे 0.4 mm आणि रेसिस्टन्स आर दिलेला आहे 30 ओहम. तर आता आधी हा डायमीटर जो आहे त्याच्यावरून आपण रेडियस काढणार आहोत. सो रेडियस इज इक्वल टू डी डिवाइडेड बाय 2, डायमीटर डिवाइडेड बाय 2, सो दॅट विल बी 2 mm. आता आपण कन्फर्म करून घ्यायचं आहे की डेटा जो दिलेला आहे तो एकाच सिस्टीम मध्ये आहे की नाही. तर लेंथ मीटर मध्ये दिलेली आहे पण डायमीटर जो आहे जो आपण कन्वर्ट केलाय रेडियस मध्ये तो mm मध्ये आहे. तर हा आपण आधी कन्वर्ट करून घेऊया मीटर मध्ये. सो रेडियस आर विल बी इक्वल टू 0.2 इंटू 10⁻³ मीटर, कन्वर्टिंग mm इंटू मीटर. रेसिस्टन्स आर इज गिवन 30. आता परत एकदा आपण स्पेसिफिक रेसिस्टन्सचा फॉर्म्युला लिहूया. मगाशी आपण वापरलेला तोच फॉर्म्युला घ्यायचा आहे. So specific resistance rho is equal to resistance R into cross sectional area A upon capital L, that is length of the conductor. परत एकदा हा फॉर्म्युला आपण रेडियस फॉर्म मध्ये लिहिणार आहोत. एरिया A is written down as pi r square. So this formula is converted into R into bracket pi r square upon length L. रेसिस्टन्स ची व्हॅल्यू दिलेली आहे, रेडियस आपण डायमीटर वरून कॅल्क्युलेट केलेला आहे आणि लेंथ ऑफ दी वायर दिलेली आहे. तर व्हॅल्यू सगळ्याचे आहेत आणि या इक्वेशनचं कॅल्क्युलेशन आपण कॅल्क्युलेटरने करायचं आहे आणि ह्याची व्हॅल्यू जी आहे ती येते 7. आता इथलं युनिट जे आहे ते आपण ओहम मीटर घेणार आहोत कारण की आपण दिलेला आहे मीटर अँड रेजिस्टन्स इन ओहम. प्रॉब्लेम नंबर 3. फाइंड द इफेक्टिव्ह रेसिस्टन्स ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन. तर हे सर्किट दिलेलं आहे आणि त्याचं इक्विव्हॅलेंट रेसिस्टन्स आपल्याला काढायचं आहे, इफेक्टिव्ह रेसिस्टन्स. तर दिसतंय
की ए पॉईंट आणि बी पॉईंट मध्ये एक पॅरल कॉम्बिनेशन आहे 4 रेसिस्टन्सेसचं. प्रत्येक रेसिस्टन्सची व्हॅल्यू 2 ओहम आहे आणि बी आणि सी मध्ये एक रेसिस्टन्स आहे 4 ओहमचा. आपल्याला इफेक्टिव्ह रेसिस्टन्स काढायचा आहे, म्हणजे ए आणि सी पॉईंटच्या मधल्या रेसिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. तर प्रथम काय पॅरल कॉम्बिनेशनचा इफेक्टिव्ह रेसिस्टन्स काढायचा आहे आणि दाखवायचं आहे 4 ओहमच्या सेरीज मध्ये, आणि मग सेरीज कॉम्बिनेशनचा रेसिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. तर आता ए आणि बी पॉईंट मधलं हे रेसिस्टन्स पॅरल मधलं कॅल्क्युलेट करत आहोत आपण. तर आपण लिहूया 1/RAC इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे की रेसिप्रोकल ऑफ द इक्विव्हॅलंट इज इक्वल टू सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ इंडिव्हिज्युअल रेसिस्टन्सेस. तर 1/RAC इज इक्वल टू 1/2 प्लस 1/2 प्लस 1/2 प्लस 1/2. हे पॅरल कॉम्बिनेशन साठी हा फॉर्म्युला लिहिलेला आहे, आपण व्हॅल्यूज घातलेल्या आहेत. आणि ह्याची व्हॅल्यू जी आहे दॅट विल बी इक्वल टू 4/2, दॅट इज इक्वल टू 2/1. ही कशाची व्हॅल्यू आहे? 1/RAC ची. तर RAC ची व्हॅल्यू किती येईल? 1/2, दॅट इज इक्वल टू 0.5. आता ही व्हॅल्यू RAC जी आहे ती ह्या पॅरल कॉम्बिनेशनची आहे, ती सेरीज मध्ये आहे 4 ओहमच्या. तर आपण हे सर्किट असं दाखवू शकतो. ए बी पॉईंट मध्ये 0.5 जे इक्विव्हॅलंट आपण इथून काढलेलं आहे, 0.5 इज इन सेरीज विथ 4 ओहम. तर ए आणि सी मधलं रेसिस्टन्स, इफेक्टिव्ह रेसिस्टन्स ऑफ दिस कंप्लीट सर्किट RAC is equal to 0.5 plus 4, that is equal to 4.5 ohm. Problem number 4. When two resistances are connected in series, the effective resistance is 100, and when connected in parallel, effective resistance is 24 ohm. Find the resistances. तर प्रश्न काय आहे की दोन रेसिस्टन्सेस सेरीज मध्ये जोडलेले असताना इफेक्टिव्ह रेजिस्टन्स 100 आहे, आणि तेच दोन रेसिस्टन्सेस पॅरलल मध्ये जोडले तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स 24 ओहम आहे. आपल्याला दोन रेसिस्टन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तर पहिल्यांदा आपण त्या व्हॅल्यूज R1 आणि R2 म्हणून एज्युम करूया. लेट R1 अँड R2 बी द टू रेसिस्टन्सेस. तर दिलेला डेटा काय आहे? वेन दे आर कनेक्टेड इन सेरीज इफेक्टिव्ह रेजिस्टन्स 100 आहे. तर आपण काय लिहू शकतो? R1 प्लस R2 इज इक्वल टू 100. दुसरा डेटा काय आहे की जेव्हा पॅरलल मध्ये कनेक्टेड आहेत हे दोन्ही रेसिस्टन्सेस, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स 24 आहे. तर युजिंग फॉर्म्युला फॉर रेसिस्टन्सेस इन पॅरलल 1/R1 प्लस 1/R2 इज इक्वल टू 1 द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स 24 ओहम दिलेला आहे. तर हे जे आहे हा फॉर्म्युला आपण जरा सिम्प्लिफाय करूया. इथे लेफ्ट हँड साइडचं एलसीएम घेतल्यानंतर R2 प्लस 1/R2 is equal to 1/24. Therefore, R1 R2 upon R1 plus R2 is equal to 24. आता इकडे इक्वेशन नंबर 1 वरून R1 plus R2 is equal to 100 दिलेलं आहे. तर इथे आपण R1 plus R2 च्या ठिकाणी 100 घालूया. तर आपला फॉर्म्युला, आपला इक्वेशन काय येईल? R1 R2 upon 100 is equal to 24. Therefore, R1 R2 is equal to 100 into 24, 24. ह्याला आपण म्हणूया इक्वेशन. आता इक्वेशन नंबर 1 आहे R1 प्लस R2 इज इक्वल टू 100, आणि इक्वेशन 2 आहे R1 R2 इज इक्वल टू 2400. हे दोन इक्वेशन्स आपण सॉल्व्ह करायचे आहेत टू गेट द व्हॅल्यू ऑफ R1 अँड R2. तर काय करायचं आहे? इक्वेशन नंबर 1 मधून आपण असं लिहू शकतो की R2 इज इक्वल टू 100 मायनस R1, आणि ही R2 ची किंमत आपण इथे घालणार आहोत. तर इक्वेशन काय होईल? R1 इंटू R2 च्या ठिकाणी 100 मायनस R1 इज इक्वल टू 2400. आता हा ब्रॅकेट ओपन केल्यानंतर 100 इंटू R1 मायनस R1 स्क्वेअर इज इक्वल टू 2400. तर हे सिम्प्लिफाय केल्यानंतर हा एक क्वाड्रेटिक येतो इन R1, आणि मग हा सॉल्व्ह केल्यानंतर त्याचे फॅक्टर जे आहेत R1 मायनस 60 इंटू R1 मायनस 40 इज इक्वल टू 0. तर 60 आणि 40 हे जे फॅक्टर्स आहेत, therefore R1 is equal to 60 ohm or R1 is equal to 40 ohm. R1 च्या ह्या किमती ज्या आहेत ते आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करायचे आहेत आणि R2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर काय मिळेल आपल्याला? जेव्हा आपण R1 60 घालतो ह्याच्यामध्ये, आपल्याला R2 ची व्हॅल्यू 40 येते, आणि 40 ची व्हॅल्यू जेव्हा आपण ह्याच्यामध्ये घालतो तेव्हा R2 ची व्हॅल्यू 60 येते.
तर द टू रेसिस्टन्सेस आर 40 आणि 60 ओहम. प्रॉब्लेम नंबर 5. Resistances R1, R2 and R3 of a Wheatstone network are 28 ohm, 14 ohm and 16 ohm respectively. What should be the value of R4 required to balance the network? तर हा Wheatstone नेटवर्क आहे, त्याच्या व्हॅल्यूज रेसिस्टन्सचे R1, R2 आणि R3 दिलेले आहेत प्रॉब्लेम मध्ये. आपल्याला R4 ची व्हॅल्यू काढायची आहे विच विल बॅलन्स द नेटवर्क. आता Wheatstone's नेटवर्कची बॅलन्स कंडिशन काय आहे, तर ती आहे अशी R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4. तर जी व्हॅल्यू R4 ची ह्या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ R4. तर R1, R2 आणि R3 च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण इथे. 28 अपॉन 14 इज इक्वल टू 16 अपॉन R4. देअरफॉर ह्याच्यावरून आपण R4 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो 8 ओहम. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ R4 विच विल बॅलन्स द नेटवर्क. नेक्स्ट पुढचा प्रॉब्लेम बघा. When a resistance of 26 ohm is connected in the right gap of a meter bridge, the balancing length is found to be at 48 centimeters from the left end. What is the resistance placed in the left gap? तर हा मीटर ब्रिज चा प्रॉब्लेम आहे. तर मीटर ब्रिज थिअरी मध्ये तुम्ही वाचलं असेल तर त्याची फिगर अशी आहे. तर त्याला दोन गॅप आहेत, लेफ्ट गॅप अँड राईट गॅप. लेफ्ट गॅप मधला रेसिस्टन्स त्याला आपण एक्स म्हणतो, अननोन रेसिस्टन्स आहे. राईट गॅप मधला रेसिस्टन्स आहे आर. तर गॅल्व्हॅनोमीटर आहे इथे आणि ही जॉकी जेव्हा आपण ह्या वायरवर स्लाइड करतो, ही वायर जी आहे 1 मीटर लांबीची आहे. नल पॉइंट जेव्हा आपण इथे फाइंड आउट करतो तेव्हा ह्या नल पॉइंटची पोझिशन लेफ्ट एंड पासून आपण LX म्हणून नोट डाऊन करतो आणि राईट एंड पासून LR. ही 1 मीटर लांबीची वायर असल्यामुळे LX प्लस LR इज 100. तर प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की 26 ओहम रेसिस्टन्स राईट गॅप मध्ये जोडलेला आहे. तर राईट गॅप मध्ये जोडलेला रेसिस्टन्स म्हणजे तो काय असला पाहिजे, तर R. तर इथे आपण लिहिलेलं आहे R इज इक्वल टू 26 ओहम. मग काय दिलेलं आहे, बॅलन्सिंग लेंथ इज फाउंड टू बी ॲट 48 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट एंड. डाव्या एंड पासून बॅलन्सिंग लेंथ किती सेंटीमीटरवर आहे, तर 48. तर डाव्या एंड पासून म्हणजे ती LX असली पाहिजे. तर LX इज इक्वल टू 48 सेंटीमीटर. LX 48 असेल तर LR आपण कॅल्क्युलेट करू शकतो कारण की ही वायर 1 मीटर लांबीची आहे. सो LR इज इक्वल टू 100 मायनस 48 दॅट इज इक्वल टू 52 सेंटीमीटर. आता मीटर ब्रिज साठी अननोन रेजिस्टन्स X कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला जो आहे तो इथे लिहिलेला आहे आपण. सो X अननोन रेजिस्टन्स इज इक्वल टू R रेजिस्टन्स इन द राईट गॅप इंटू LX अपॉन LR. दॅट इज इक्वल टू ह्या व्हॅल्यूज आपण इथून घ्यायचे आहेत. गिवन डेटा इथे लिहिलेला आहे. सो R इज 26 इंटू LX इज 48 अपॉन LR इज 52. ह्याची व्हॅल्यू जी आहे की येते 24 ओहम अँड दिस इज द रेसिस्टन्स इन द लेफ्ट गॅप. तर अननोन रेसिस्टन्स X ची व्हॅल्यू आपण 24 म्हणून कॅल्क्युलेट केलेली आहे. तर आता इथे प्रत्येक फॉर्म्युलावर एक एक प्रॉब्लेम घेतलेला आहे. तर अशाच पद्धतीने अजून तुम्हाला असाइनमेंट म्हणून वेगवेगळे प्रॉब्लेम्स दिले जातील. तर रेफर करा आणि ते प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व्ह करायचे प्रयत्न करा. ते आन्सर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. सो मॅच दी आन्सर्स विथ युअर कॅल्क्युलेशन्स.